शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही 7वा हप्ता आहे, तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे. या संदर्भातला जी-आर प्रसिद्ध झाला आहे. जी-आर काय आहे, हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी रुपये 1932.072 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत हा जी-आर काढण्यात आला. मित्रांनो, इतके दिवस आपण त्याची वाट पाहत होतो. शेतकरी मित्रांनो, ज्याची आपण वाट पाहत होतो की 7वा हप्ता कधी येणार? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार? तर त्यासाठी इतके दिवस निधी हा प्रस्थापित केला नव्हता. पण आता तो निधी वितरित केला आहे. तर आपण याची थोडक्यात माहिती दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच काल हा जी-आर त्यांनी प्रसिद्ध केला आहे. तर त्याचं थोडक्यात माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली. त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा, 5वा, 6वा असे 6 हप्ते एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता 7व्या हप्त्याचं जे काही वितरण आहे हे 2/8 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने म्हणजेच 20वा हप्ता प्रधानमंत्री पीएम किसानचा जो 20वा हप्ता आहे तो 2 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला असून त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 10-11 येथील 17 सन 25-26 नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या शीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 2025 ते जुलै 2025 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. कृषी आयुक्तालयाने पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याच्या एफपीओ डाटाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 7व्या हप्त्यावेळी देय लाभ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पीएफएमएस रजिस्ट्रेशन पेंडिंग बेनिफिशरीज आधार डिसिडेड बेनिफिशरी याकरिता एकूण 1932.72 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. त्यास अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तर त्यामध्ये मित्रांनो शासन निर्णय काय म्हणतो? तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा माहे एप्रिल 25 ते जुलै 25 पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1932 इतका निधी मान्यता देण्यात आली. तर मित्रांनो, हा हप्ता आपल्या खात्यामध्ये लवकरच जमा होईल. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.